या माणसाची केव्हापासून मी वाट बघते. हा म्हंटल आज ही तू मेथी काय तरी करू राहिली? काढेल. काय तुला माहिती नाही झालं का? म्हणजे नाही भाऊ तुम्हाला पार हात जोडले, पार फोन करू करू फोन फुटायची पाळी आली पार. अहो ते चार्जिंगला लावलेला फोन झालं तरी काय पण. हा हो अहो झालं काय पण. अहो रडते कशाला तुम्ही. अहो काय झालं पहिले सांगा तुझं मला समजेल ना काय झालंय ते. गेला कोण सरपंच. नाही सरपंच जाऊ द्या की दुसरा सरपंच होईल. लय मला माझ्या गेलो जावई जेवलं का जावई हे करू का जावई ते करू का. जावई म्हणजे माझा बाप. माझा बाप गेला. नाही, तो बाप नाही गेला. मग? तुझ्या आईला आजारी तिला ना डॉक्टरने नेली पण तिनं त्यावर धावा केला असं धावा केला की मला चंपी मापाशी लगेच आपी जाबी पाहिजे. नाही पण ती चांगली होती खाऊन पिऊन अशी मस्त. एक दुःख नाही ते. अहो पण तिला फक्त शुगरच होती. तुम्ही मजा करताय ना माझ्याशी. खरं सांगा तुम्ही माझ्याशी मजा करताय ना. मजा करताय ना माझ्याशी. माझ्याकडे बघा ना माझ्याकडे बघा. तुम्ही मजा करताय माझी ना. सासू माझ्या डोळ्या पुढे फिरायली. माझी सासू तू नाही माझ्या डोळ्या पुढे फिर. तू ना लवकर जाय लय लवकर जाय लगेच मी आलो मागून शेळ्या बांधून टाकतो. अहो, पण मला कोण सांभाळ तिथे गेल्यावर. तुम्ही चला माझ्या बरोबर. नाही मी शेळ्या बांधून येतो. असं करू नका. अगं मी काय होतो माझे हात खूप थरथर कापतात. तू लवकर जाय तू वय तू जाय लवकर. अहो मला चक्कर वगैरे येऊन मी कुठेतरी अगं लय ना तू धीर मी काय नको तुम्ही चला माझी आई गेली. लय लवकर जाय वाट पाहती लई. मी काय बोलत होते अहो, तर तुम्ही मला स्टँड पर्यंत तरी पोहोचवा ना हो. माझ्या स्टँड पर्यंत पोहोचवा. माझ्या बरोबर चला ना हो, असं काय अगं नाही ना तुझी आता काय नाही आली तरी काही फरक नाही मला. हॅलो हॅलो तू म्हणेन मला पार्टी खायची ये ना आज घरी. तिला दिली चाई आजारी म्हणून दिली बाहेर काढून. आजच्या दिवस तर पाहू आजची बात आज उद्याची बात उद्या पाहू. काय आणू सांग तुला काय आणू पार्सल. पनीर काय मस्त गुलाबजाम आणू आणि बाय तुझ्या नावला काहीतरी चाट मारून ये. नाही तर तोय ना तोय असं आहे का तो पिक्चर हा त्याला काय ते नेमकं सांग आणि ये तू लवकर ये. घरी माझी कधी अगर ठोक शिरपतराव घरात दिसन तुला आज. आज 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 भेटायचे का माप नाही बघा. लवकर ये एकदम पार ती गेल्यापासून मी गादी 3 बार आपटली खाली. नाही घाण गुण एकदम छोटा. ठेव हो. काय एवढं लवकर आले का? हा का ऐका ना काय तुम्ही थोडं कोर्टात जा. तुम्हाला फोन आलता कोर्टात बोललेला तारीख आहे म्हणे तुमची. वकिलाच फोन आलता का? हा ते वावरावून नाही का चालू आहे भांडण. हा आपले वावरायचेच ना. हा मग त्याच्यामध्ये म्हणे त्याला पाठवून दे म्हणे. म्हणलं तुम्ही नाही तोपर्यंत मी आवरून घेते काम. शेतीच ना शेतीच्या आवरते काम. आणि एका मैत्रिणीचा मला फोन आलता. काय तिच्याकडे भानगडी चालू आहे. ती म्हणे तू ये थोडीशी बस आणि सांग माझ्या नवऱ्याला समजून. मग 1 तासाने येईल तिच्या घरून. हा आधी आपले काम करून जाय रे का. तुम्ही कोर्टात जा पहिले. मी माझे काम आवरते आणि मग जाते त्याच्याकडे. हिला तो डोक्याला ताण राहते. नेमकी तारीख आहे कशी आज झाली. बरं गेला दारा चल मैत्रिणीनं जावं लागेल. हा जाय पण लवकर ये. लय कवर बसू नका जरा. मी 1 तास द्या. तू पण जा ना. आम्ही जातो पण जरा तिथे लावून घे. मी लावते. तो काय तुला इसर पडतो लगेच. कुत्रा मांजर जातील घरामध्ये काही पीठ साखर तेल खाऊ घेतील. जाऊ का मग तुम्ही जा. मी जाते इकडं. हा करून आवरून माझे काम मी जाईल पुढे. बर जाऊ का मग. मला फोन करणार घरी नका येऊ. म्हणजे मी लेट येईल तर तुम्ही इथंच उभे राहाल. हा मला फोन करा. बर चल जाऊ का. जा मग. चला आता हे तर गेले बाहेर. हे यायच्या आत 1 तास त्याला शिरप्याला भेटून येते. आणि त्याने मला आज फोन पण केलेला आहे. बोला की माझी बायको घरी नाही आज मला पार्टी देणार आहे. आज जेवण वगैरे नाही करत त्याच्याकडेच करते. मग त्याला भेटून येते आज. असे लय दिवसाचं भेटायचे. नवऱ्याला रोज भेटून खूप बोर झालेली. तर नवरा गेला कोर्टात. मी 1 तासच जाते याला भेटून येते मग घरी येते. आले तर आले नाही तर काय सांगाल मैत्रिणीकडे राहते. त्याचा कॉल येतोय जातेच.
कुणी आहे नाही, आज शिरप्याला भेटूनच येते. शिरप्या, मी शिरप्या, आली तू? दरवाजा खोलायचा ना तुझ्या इथं कोणी त्यांना पण माहिती ना बघणार. पटकन. अरे बाप रे, बाबूरावची बायको तर 5-6 वेळा झालं. शिरपेच्या घरीच येते, डायरेक्ट जाऊन दरवाजा बंद, चप्पल बाहेर. हायला, बाब्या कुठं गायब होतो, मला ह्या बाब्याचं काही कळत नाही. आज आहे ना, बाब्याला रंगे हातच पकडून देतो. ट्रॅक्टर चालू आहे ना, मी तुम्हाला कोर्टात जायचं, ट्रॅक्टर घेऊन गेला असतो. आता पायी जवळ आहे का जायला? अय बाबूराव, हं? काय चाललंय? काय नाही रे, कोर्टात जायचं होतं, तारीख आहे ना आज कोर्टाची. म्हणलं ट्रॅक्टर न्यावा, जायला साधन नाही ना काही, हा, म्हणलं ट्रॅक्टरच घेऊन जाऊ कोर्टामध्ये, हो, वा वा. पायी गेल्यापेक्षा. हायला, तुझी तारीख आहे नाही का? हा ना, जमिनीची तारीख आमची, जमिनीचे वाद चालू आहे ना आमचे. नाही, तू आहे ना कोर्टाच्या तारखाच कर. मग आता काय करतो, आता नशिबाला आलं भाऊ, त्याला तोंड द्यावं लागत आहे. नाही खरंय, मग मजा आहे बाबा, तुझीच मजा आहे. कायची मजा म्हणतो, काम करू करू जाम झालं, काय सांगतो. काम करून जाम झाला का तू? मग शेतीचे काम पाहायचे. हा, बाहेरचं. तुझं भारी आहे बघ, तू शेतीची कामं कर, कोर्टाच्या तारखा बघ, आणि बायको मस्त पैकी आपल्या शिरपाच्या घरी. ती बायको तुझी आहे का रे? त्या शिरपाची बायको आहे? ए यार, तोंड सांभाळ बोल ना, काय झालं? काय बोल राहिले तू? हाय ते बोलतोय खरं. काय शिरपेच बायको म्हणजे माय बायको येते का शिरपेच बायको आहे? हा, काय, हिला काय? तेव्हा बघावं तेव्हा तुझी बायको त्या शिरपाच्या घरात, आणि गेली नाही की लगेच दरवाजा बंद, म्हणजे? गेली नाही की दरवाजा बंद. अरे मी जवळ तिला आहे ना 20-25 वेळा बघितलं शिरपाच्या घरात. शिरपेच्या घरात? हा, नाही रे, काय नाही, आता सुद्धा तुझी बायको शिरपाच्या घरात आहे. ती मला म्हणा मैत्रिणीकडे जाणार म्हणे मी 1 तासभर, आणि मग शेतीच्या कामात जाते म्हणा. मैत्रिणीचं नाव आणि तिचा चांगला यारा बरोबर चालू आहे. मला म्हण तुम्ही या कोर्टात तारीख करून. तुला खोटं वाटतं ना? हा, तुला मी दाखवतो, चल. जाऊ दे, किती केलं तरी म्हणलं माझा मित्र आहे बाबा, मित्राला असं नको व्हायला वाटूळ. पण मला कोर्टाची तारीख अरे ते मरू दे तारीख, आता ही परत तारीख खेळायला लागेल मग तुला. 12 वाजले. हा, ते वकिलाला फोन करून सांगू आपण हा पुढची तारीख घे म्हणून. पहिली ही तारीख बघ बायकोची. हा ना, बरं आहे, म्हणून तुला मी डायरेक्ट म्हणलं. खरंच तो पाहिले का? मी माझ्या डोळ्याने पाहिली ना, मी बरं कशाला खोटं बोलू. चाल, बरं मग आपण कोर्टाची तारीख कॅन्सल करतो. वकिला सांगेल बाबा पुढच्या तारखेला येईल, मला आता वेळ नाही. हा, चल अगोदर ये, पाहू दे मला चल, महत्वाचं. तुला मी दाखवतो तुझी बायको कुठे आहे. चल. हा, त्याच्याशिवाय तुझं डोळं उघडायचं नाही. चल पटपट. हिला असला जोडीदार माझा कधी माहिती नव्हता राव मला. आपली बायको दुसऱ्या पैसे जाते हे तुला पटतं का रे? अरे भाऊ, माय बायको अजून कुठं गेलीच नाही लग्न झाल्यापासून. हे बघ तुझ्या बायकोच्या चपल्या अरे तू दिसल्या का? हा? आणि आज तुला रंगे हात दाखवतो मी. हा शिरपा, काय गंगाराम, काय ना, मंडळी गेली बाहेर? हा मंडळी बाहेर गेली का तुझी? आलं फिराय तुला. अच्छा, हा, बस. आज बाबा कामाला हा, आज काम नव्हतं का? काम होत रे, मग हा, तू बोल इथं. कोर्टाची तारीख. बरं मी काय हा. होतो, मला अर्जंट माझी सासू आजारी, मला जायचं ए, अरे ते बाबुराचं 2 मिनिटाचं काम आहे. मला अर्जंट मुतायला आलं, मी मुतून आलो. तिकडे मुतायला अरे, जागा नाही. अरे तिकडे तू मुतायला जागा नाही. शिरपा, शिरपत, अरे बस तू ना. बस रे, मी आलो. बरं मी काय शिरपत ऐक ना, हा, कोर्टाची तारीख होती, हा, गंगे रस्त्यात भेटल्यामुळं काय झालं, ते मला म्हणा अरे काय रे तुझी बायको कुठे, म्हणलं मैत्रिणीकडे गेली असेल ना त्या शेती कामात बरं का. पण ते म्हणा अरे मैत्रिणीकडे नाही गेली म्हणा, नेमकं तुझी बायको आहे का शिरपेची बायको आहे म्हणा. कुठं? तो म्हणा मला हा हा, अरे मला म्हणलं असं का बरं बोलून राहिला. हा डायरेक्ट म्हणून लय लोक लागले. आलो मुतून आलो बाबा. दोघांची केली काय म्हण म्हणजे बायको. अरे पोत बित ठेवलं काय? पोत नाही नाही, मी काय होतो हा? लोक लय डायरेक्ट. हा ना, मी काय होतो, आता काय झालं, बाबूराव, पोत बघ ज्वारीचं पोत बघ, तुझ्या डोळ्याने पोत बघ. तू काय करते इकडं? मग तू कधी येऊन बसली? काय कधी येऊन बसली? ए बाई, म्हणजे? 4 रुपये बापला. जेव्हा शिरप्या बाई, तू माव- जेव्हा त्याने मला सांगितलं ना, मला खोटं वाटत होतं, पण आता रंगे हात त्याने मला पकडून दिलं घरामध्ये. तू काय करते तिला काय दात मारी जावले आता याच्या अवतासाची का तुम्ही काहीच लावलं हा? काय म्हणजे मी खरं आहे, माझा मित्र आहे, हा? मित्राची इज्जत चालली माझ्या. दात काढायची बऱ्यात
दातावर काढून देते मला. ते काय म्हणताय गव्हाचा पोतावा. अहो यांचं काहीतरी आजारी पडली आई ना म्हणतोय मला आज. कोणाची आई आजार पडली? तुला सुता पडणार आहे का? सुता पडणार आहे का? मले तर मारू दे. बाबूराव हा सुद्धा काय मला पूर्ण ऐका. बा- मी कोर्टात गेले ना, हा. कोर्टात गेले मग यांचा फोन आला मला म्हणजे माझी आई तिकडे आजारी चाललोय मी म्हणलं नका तिची रे ते काय तू ऐकून आजारी सासू तू ऐकून आजारी हा या, थांब ना. याचा नाला तुझ्या करते का? सासूचं पण पिताळ उघडा करतो मी. पैसे थांब जरा. लागते. म्हटलं माझ्याकडे आहे फोन पे. हा. फोन पे द्यायला येते म्हणून मी फोन पे द्यायला आले. तुमचा आवाज ऐकलं मी घाबरले म्हणलं. हा का लय चांगलं होते माहिती सासू. हा का वारली वाटली. बर थांब, मला विचार थांब. मी तुला सासरी फोन लावतो. कशाला फोन लावून राहिले आधी. ए! अहो ब- आणि काय नका ती येशी दवाखान्यात थांब. येशी द्यायची ऐका नका येशी. हॅलो शिरपतरावचा मित्र बोलतोय तुमच्या जावायचा. काय बरं सासूबाई लय आजारी बरं? कोण म्हणता? ते तुमच्या जावाईच म्हणतोय डसा रोड राहिलाय. मग तुमची पोरगी तिकडे येईल ना? नाही आली ना? आणि मग मला सांगा ना, मग भेटायला म्हणून आली का? ठेवून आता. आणि मग ते तर अहो त्यानं काय केलं माहिती का कांड? अहो त्यानं माय बायको घरात घातली. काय काय तुम्ही पहिले इडे या. लय मोठा राडा झाला आता इडं. अरे ती सांग हा लवकर या. मी तिथं नाही त्यांचं. तुम्ही आल्याशिवाय इडं मिटणार नाही अजिबात. पैसे हा. दे. हा. बघ ए, तुझी बायको काय म्हणती? त्यांना पैसे लागतात पैसे द्यायला आले. एवढं पैसे आहेत बरं तुझ्या. वा एवढे पैसे झाले? ते म्हणे मजबूर आजारी पडली म्हणून. मग- एवढा आवाज. हा, आले या बरं झालं वहिनी तुम्ही पण आला. आले का ता पुढे बाई? या काय आलो ना का हो? बरं झालं आला. तुमची बायको खरंच आजारी आहे का? का जादरी ठणठणी दे या माणसानं काय केलं? तुमची पोरगी काढून दिली आणि माय बायको घरात घातली. ये म्हणलं काय आला हा? हा? काय हो मला या अशी तेव्हा खोटं किती बोलायला होती तुम्हाला आई लाज नाही आजारी वाटली का? मला लाज नाही वाटली अशी खोटं बोलायला. माझ्या आई मेली म्हणून तुम्ही सांगितलं का? माझी आई चांगली ठणठणीत आहे. ठणठणीत आहे कसला ना. माणूस असशील हा? बघा आईला मारत होता हा हा? लाईन लाभार जावं ये आणि मला बोलले नाही लगेच जाती मला तुला बघता येत नाही मला बळबळ हाय! हा कुठे चला ए, हा? तुला थांबा. काय काही पडलं बाकू? काय काही पडलं तुला बाकू? सोक्ष मोक्ष हा? लावा आता. कसलं सूक्ष्म काय चाललंय तुमच्या डोक्यात नाही कळालं वहिनी. नाही आता तुम्हाला मी सांगतो. मला वाटलं तुम्ही सांत्वन करायला आलं. सातन अरे बाय बायको याला घरात घातली. तो थांब. अय बाबूराव. केळा पाहते का? हो वहिनी नाही ऐका ना. तुम्ही याला घरी काढून दिलं बरं का? हो थांबा मी सांगतो. तुम्हाला घरी काढून दिलं का? हा. हा लगेच हिला फोन केला. अय तू कुठे आहे? मी बायकोला काढून दिली. 3 वेळा गादी झटकून घेतली. ये लवकर. आणि हिला इथं बोलवली. मला कसं बोलू मला म्हणे माझी आई आजारी आहे. नाही ही कशाला खोटं सांगताय? मग माझ्या नावाचा आवाज ऐका म्हणून मी लपून बसते कारण माझ्या नावाला विश्वास नाहीये. पण नवऱ्याला विश्वास नाही तर लपली कशाला? हा काय का भावाने दुसऱ्याच्या घरामध्ये येतेच तरी कशाला लिहू या दोघांचा वहिनी पण मी नसतं ना. मी नसतं. याचा काळा उंदीर हा. हा? ही आजच नाही आली. याचा वास घ्यायला आलते का? याचा वास घ्यायला आलते का? आता याचं तोडून जाय का? सांग काय झालं सांग. ही कधीपासून लपडाय सांग. तुला सांग मला लवकर. पैसे द्यायला सांगितले. ती ना खास पोरा करतात. काय पोरगा तुम्हाला होत नाही म्हणून त्याला पोरगा पाहिजे हिच्याकडून. आता काय आला का? बोला करता नाही ना पैसे. हा. झालं तिला पोर होत नाही आणि हिला पोर झाले. मी पोर देईल का याला? नाही तुला पण त्या आईचं पोरगा पाहिजे होतं ना. तुझं काय प्रॉब्लेम होता काय नाही का? माझा प्रॉब्लेम आहे काही? थांब. बघ तू बा, पोर याच्या पोर काढायला जायचं का? पोरगं नाही पैसे लागत हा? होते. शपथ द्यावं तुला लागतं. किती पोर लागत या? पोरं- किती लागत या? हा ना, नाही खोटं. कोणाला सांगत या? पोर किती लागत तुला? तुला पोर किती लागत या? चाल रे बिलकुल चाल लगेच चाल. चाल. घर सांगते काय झालं यांनी फोन केला आई आजारी म्हणून पैसे लागले. म्हणून मी अर्जंट पैसे घेऊन आले. आता तेच होते पैसे पैसे कुठे आहेत? हा कुठे आहेत पैसे? हा पैसे घेऊन दाखव, आली तर पैसे, हा, पैसे पैसे, कुठे आहेत? दाखव. पैसे दिले मी त्यांनी. कुठे दिले? दाखव रे पैसे. पैसे कसले पैसे कसले पैसे दिले मी. तुमचा आवाज आहे का म्हणून मी लपले घाबरले मी नवऱ्याला शकून. बाबूराव अरे माझी आई मेली त्यांनी मला 4 पैसे दिले ना हातामध्ये तसंच मला पाठवलं पैसे हा? चुकी ना पैसे दिले म्हणून. अगं पण तुला कळत नाही का भवाने तुला मारू का आता मी माझे कशाला पैसे नाही? पोरं काढून द्या रे पैसे. आपल्या घरात कला नको. घरात कला नको आपल्या. हा, काय केलं तर कमी झालं. याला मारा याला मारा. काय हा कल्ला हा, काय तुम्हाला पटत का? हा? तुमची एवढी दांडकट पोरगी तुम्ही पण काय आणि वहिनी पुन्हा बघताय? जवळ आलं हो का? हा? हे खरं काय हे बनवा बनवी करायला जावं एक नंबर आहे अहो ही एकदा दोनदा नाही मी ह्यांना 10 ते 15 वेळा बघितलंय हा, दोघांना. सांग.
आता बोललाय हे खोटं आहे, हे पैसे खरं आहे, खरं. माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत वहिनी. आता नव्हतं मी काय होतो नाही जरा मी जत्रा गेली तेव्हा येत होती जत्रा गेली तेव्हा आलती हा का? तू चाल परत तू घरी बघ, घरी ए, चाल. बाबूराव, घरी चाल. बाबूराव, हे फोटो बघ फोटो यो हे बाबा. फोटो कसे नाही हे फोटो हे फोटो बघ ही कशी मिठी या बाबा, मारली या. तुझ्या बायकोला कशी रे, 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 मिठी रे, मारली रे. बघ. नको दाखव जाग्या दाखवू नको मला हिला काय आता तू घरी चल तू कष्ट जा ऐक तुला कवळ्या मारायचे त्याला तुला घरी कवळे मारू टाकते गावाचे माहिती का? मी सांगते काय मी गावाचे सांगते माहिती का? आम्ही सगळ्यात पाहिलं होतं तेव्हाची बघितलं का? सर्कल पाहायला गेली तवाच्या कवळ्या का नावाला माहितीये का त्याला सर्कस पाहायला तुम्ही काय सासू आजारी म्हणून पैसे द्या सांगा माझ्या नवऱ्याला आजचे रे ना मला पैसे लागत होते ना हा. पैसे घेऊन आलती बघा पैसे द्यायला आलते. अरे पण हे फोटो कसे ते फोटो असे हे नाही. असे मिठी मारलेले हा? फोटो कसे आणले? चल तुला मी घरी गेलो किती मिठे मारते पाय ऐका ना. तुला माझ्या मिठ्या कमी झाल्या का कमी झाला का दुःख शिरपतराव ही बाय काय खरं सांग ना नाही काय तो माझ्या मित्राचं वाटोळे केलं तुझा नाही ना बाबराव. तू खरं बोल ज्या टायमाला मा मात्र वाढलं ना मी रडायचो ना मग वहिनी जमली का वहिनी आजची काय पडत बघ अजून बघ. नाही ना अजून हात लाय अरे अजून हात लायतो तो दुःख झालंय या बाय मी जाते घरी तेव्हा तुमच्या बायकोला जर परत माझ्या घरात दिसली ना या दावायकड मग पाहतो भेट अहो तुमचा जावाय नालाय काय बघा किती करत काय लागली हाताने वाजत नाही समजलं ना हा हे बरोबर बोलला म्हणजे तू. तुला चालतो बा तो डावरा कुठे चारला तर बायको नाही ना पोरं द्या पहिले अगोदर समजलं चल का तुला घे पोरं काढू चल चल काय बाबूराव ए बाबूराव काय म्हणत ए, फोन कर लहान मार्केट हा बघा बघा हानमार केल्यावर फोन कर कशाला फोन हा तिला काय वाचवायला जाणार आहे का तुला तिला ना घरामध्ये करून आण बायको मला राहायचं नाही बाबा करायचं मला या नीच माणसाकडे ना नाही, नाही, अजिबात राहू नको. पोटाला थापड मारून. जाऊ दे. आता मी एकटा सुधरेन. कर आणि खा, आता समजलं ना? आता मी काय काय सुधरेन. नाही सुधरायचं. काय चाल. तुला चूक होतं ना? चार- 6 महिने माझ्या चाल. आईला मारणार माझ्या आईला तू मारलीस माझ्या माऊलीला मारलीस हा? मामा तिने काय वाईट केलं मामा मी उद्या सकाळी बाहेर येतो मटण आणून ठेवा अजिबात नाही बेसन भाकर नाही भेटायची कोळसा पण देणार हा. का खायला नीच माणूस झालं का चांगलं आता अरे तू काय पडतो का तरी अरे मी करतो आणि तू पडतो का तरी माझं नाही पोट दुखलं मला आहे ना एखाद्याचं वाटोळ झालेलं आवडत नाही गेले ना माझी बायको हाताने घालवली तू कळालं का बरं मी जातो हा. ठेकलं पण ए, तुझं तो बघ तिकडे ठकीन बिकी अजून तुला हौसच आहे का तो सामान ठेकी अरे आपण नाही बाबा आपली बायको भले ना आपण भले जसं लग्न झालं ना तसं विषय सोडून दिलाय तुझा तू बघ मला काय घेणार येणार नाही तुझं. गेल्या गाड्या खेळा तू चुकीचा झाला गेली बायको कोण गेली